जलगांव नगर परिषद चुनाव के मद्देनजर चोपड़ा पुलिस अलर्ट मोड पर है। चुनाव शांतिपूर्ण हो, इसके लिए तड़के ही पुलिस ने शहर में एक बड़ा कॉम्बिंग ऑपरेशन चलाया। जलगांव के चोपड़ा शहर में आज सुबह 5 बजे से पुलिस का कॉम्बिंग ऑपरेशन शुरू हुआ। नगर परिषद चुनाव नजदीक है, ऐसे में किसी भी तरह की गड़बड़ी या आचार संहिता के उल्लंघन को रोकने के लिए पुलिस प्रशासन पूरी तरह सक्रिय है। एसडीपीओ अन्ना साहब घोलप के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक मधुकर सालवे समेत पूरी टीम ने संवेदनशील इलाकों की तलाशी ली। पुराने आपराधिक रिकॉर्ड वाले कई लोगों को थाने में बुलाकर कड़ी चेतावनी दी गई। पुलिस का साफ संदेश है कि चुनाव में व्यवधान डालने की कोशिश की तो सख्त कार्रवाई तय है। एसडीपीओ अन्ना साहब घोलप ने कहा कि किसी भी अनुचित गतिविधि को बर्दाश्त नहीं किया जाएगा। चुनाव शांतिपूर्ण हो, यही हमारी प्राथमिकता है। आज चोपड़ा शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगर परिषद निवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि चोपड़ा शहरामध्ये निवडणूक शांततेत पार पडावी या उद्देशानं आज आम्ही चोपड़ा शहरामधले पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी असे 3 अधिकारी जवळजवळ 35 लोकांचे एक टीम सर्वांनी वेगवेगळ्या विभागात जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन आज पहाटे आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये आमचे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरजडत्या त्यांना चेक करणं, त्याच्यानंतर काही अवैध शस्त्र वगैरे कुठं काय आहे का याची तपासणी करणं, बाकी काय अवैध दारू गांजा वगैरे काय कुठं मिळतो का याची तपासणी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज केलेल्या आहेत। जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही ते पोलीस स्टेशनला आणून काही कुठलंही काय कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी त्यांना समज आम्ही दिलेली आहे। एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करत आहोत। सर, कुठल्या भागामध्ये आपण कॉम्बिंग ऑपरेशन केलं? विशेषतः आम्ही जे आपल्या शहरातले आपल्याला सगळ्याला माहीत आहे रामपुरा, साने गुरुजी वसाहत, अरुणनगर या परिसरातले थोडे संवेदनशील वार्ड आहेत, या परिसरात आम्ही लक्ष जास्त केंद्रित केले आहे। ते जे आरोपी रेकॉर्डवरचे यांना काय आपण सूचना वगैरे दिल्या? त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, त्यांची शांतता राखण्याचे बॉन्ड घेतलेले आहेत आणि त्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की थोडं जरी काही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गंभीर त्याची कायदेशीर दखल घेऊन कारवाई केली जाईल।